आणि आपण याच्यावरती काम कसं करतोय आणि शिक्षक भरतीवरती कसा परिणाम चांगला वाईट ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. जर तुम्हाला शिक्षक व्हायचं तर याच्यावरती आपण काम करायला हवं. इतिहास विसरून चालत नाही मित्रांनो. जर इतिहास घडवायचा असेल आणि आपण इतिहास घडवण्यासाठी सध्या भूगोलावरती काम करतोय. फनी राईट बट येस इट्स अ ट्रू. खरी आहे गोष्ट. तुम्ही पाहताय कम्प्लिटेड स्कूल आहे ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने. आपण या व्हिडिओमध्ये 36 जिल्ह्यांची आकडेवारी पाहतोय. झोन वाईज रेड झोन, ज्याला आपण ऑरेंज झोन म्हणूया, ग्रीन झोन आणि येल्लो झोन. बरं, ही आकडेवारी पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न येणार आहेत. सोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बिलॉंग करता हेही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. युनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही यांच्यावरती काम करायला सुरुवात केलेली आहे. किती आपण निवेदनं दिली तर जोपर्यंत याच्या मेन मुळावरती आपण जोपर्यंत काम करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाहीये. कारण आपलं डायरेक्शन आहे शिक्षक व्हायचं आणि मित्रांनो तुम्ही शिक्षक होणारच आहात, त्याच्यामध्ये शंकाच नाहीये. टीचर्स हेल्पलाईन तुम्ही जॉईन केली असेल, मेंटरशिप प्रोग्राम नसेल केली तर नक्की करा. नक्कीच तुम्हाला त्याच्यामार्फत आम्ही बऱ्याच मदत सुद्धा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, शालेय शिक्षण क्रीडा शिक्षण विभागानं सध्या स्कूल पोर्टल सुरू केलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत स्वयंमूल्यांकन प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती झालेलं आहे त्याची 36 जिल्ह्यांची आकडेवारी शाळेनुसार आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. मित्रमैत्रिणींनो, याचा परिणाम पवित्र पोर्टल शिक्षक भरतीवरती सुद्धा होतोय आणि सध्या शिक्षण विभाग कसं थंड गतीनं काम करते, संत गतीनं काम करते. एकीकडे आपल्याला आश्वासन दिलं जाते की पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत 2 महिन्यात काम होणार आहे आणि एकीकडे इकडे एवढ्या संत गतीनं काम चालू असल्याचं आपल्या लक्षात येते. मित्रांनो, आजही आपलं तेच आश्वासन आहे. शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून 2 महिन्यामध्ये ही शिक्षक भरतीचा मुहूर्तमेढ त्यांना रोवायची आहेच. परंतु सध्या मात्र या कामाचा बोजा इतका वाढलेला आहे. कोल्हापूर असेल, सोलापूर असेल यांची अक्षरशः वेतन सुद्धा थकवण्यात आलेलं आहे. वेतन नच दिलं जाणार नाहीये मार्च महिन्याचं, जोपर्यंत ते काम पूर्ण झालेलं नाहीये. आपण या या व्हिडिओमध्ये आकडेवारी पाहणार आहोत 36 जिल्ह्यांची, ज्यांचं स्वयंमूल्यांकन जी काही स्क्रॅप प्रोसेस आहे ती पूर्ण किती झाली आहे, किती लोकांची राहिलेली आहे, किती शाळांची राहिलेली आहे, किती पर्सेंटमध्ये राहिलेली आहे, त्यांची झोन वाईज त्यांनी ती आकडेवारी दिलेली आहे आणि अंतिम किती तारखेपर्यंत ती त्यांना काय हुक बाय क्रूक कंप्लीट करायची आहे आणि याचा परिणाम शिक्षक भरतीवरती कसा प्लस मायनस पद्धतीने होणार आहे याबद्दलची ऑथेंटिक आकडेवारी आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. ही जी आकडेवारी जी आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत आहोत ती तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ पब्लिश झाल्याच्या नेक्स्ट डेला तिथं आकडेवारी ही अपलोड होत असते. सो तिथं सुद्धा तुम्ही ती जॉईन करू शकता. मित्रांनो, सध्या आपण पाहतोय की शालेय शिक्षण क्रीडा विभागानं अतिशय जोरदार वेगवान पद्धतीने संच मान्यता असेल, बिंदू नामावली असेल, अतिरिक्त समायोजन असेल, हे करायला सुरुवात केलेली आहे. परंतु जो मेन त्यांचा डेटा आहे तो स्कूल पोर्टलवरती जो अपलोड होत असतो त्याच्यामध्ये स्वयंमूल्यांकन स्क्रॅप जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये होत असतो आणि याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते असे आहेत की राज्यात विविध प्रकारच्या शाळा आहेत. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या विभागल्या गेलेल्या आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या 2 प्रकारात विभागल्या गेल्यामुळे प्राथमिक शाळा शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक शाळा प्रामुख्याने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या नियंत्रणात असतात आणि त्याप्रमाणे शाळा प्रमाणित विकसित करण्यात आलेली आहे. या प्रणालीमध्ये काय फरक पडतो तर शाळा प्रणालीमध्ये त्या शाळा कोणत्या व्यवस्थापनामार्फत चालवल्या जातात, त्यांचे व्यवस्थापन प्रकार, शाळेस मंजुरी इयत्ता, अनुदान प्रकार याच्यामध्ये विशेष विचार केला जातो. आता याचा उपयोग कशासाठी होतो तर या शाळा प्रणालीचा उपयोग शाळेची संच मान्यता, शिक्षक भरती, समायोजन, RT 2009 अंतर्गत 25% विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश इत्यादीसाठी प्रामुख्याने उपयोग होतो आणि अर्थातच जी आकडेवारी आहे ती थोडीशी धक्कादायक आहे आणि काळजी लावणारी आहे. काही गोष्टींमध्ये आपण सकारात्मक असलो तर शिक्षण विभागानं हे काम बाय हुक बाय क्रूक करायलाच हवं, हे आपलं स्पष्ट म्हणणं आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जी तुम्ही आकडेवारी पाहणार आहात त्यानंतर तुम्हाला धक्का बसेल की रातोरात आज हा शालेय शिक्षण विभाग कामाला का लागलेला आहे. कारण जे काम होतं ते डिसेंबर एंडिंगलाच पूर्ण व्हायला होतं. आता मार्च नव्हे एप्रिल उजाडला तरी सुद्धा अजून या कामाची मोठ्या प्रमाणात हे पेंडिंग आहे आणि त्याचमुळे आता कामाचा बोजा वाढलेला आहे आणि काम केल्याशिवाय पर्याय नाही आहे. मित्रांनो, अशाच ऑथेंटिक माहितीसाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला इथेच मिळेल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन शिक्षकांसंदर्भातली असेल किंवा शिक्षक भरती संदर्भातली असेल. मी जे डिस्ट्रिक्ट नेम दिलेला आहे बघा, 4 एप्रिल 2026 रोजीचा जिल्हानिहाय कंप्लीटेड नॉट कंप्लीटेड रिपोर्ट. हा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की डिस्ट्रिक्ट नेम आहे, टोटल स्कूल्स आहेत, कंप्लीटेड स्कूल आहेत आणि कंप्लीटेड स्कूलची पर्सेंटेज आहे, नॉट कंप्लीटेड स्कूलची सुद्धा पर्सेंटेज इथं दिलेली आहे. आणि हा जो स्वयंमूल्यांकन ची
तारीख आहे ती अंतिम दिनांक कधी कंप्लीट करायचा आहे तर 15 एप्रिल 2026. यू कॅन सी द टाईम आणि आजची तारीख वेळ तुम्ही पहा. इतक्या कमी वेळेमध्ये म्हणूनच तुम्हाला सांगते की ज्या जिल्ह्यातून तुम्ही बिलॉंग करता तो जिल्हा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आता हे डिस्ट्रिक्ट नेम कुठले किती जिल्ह्यांचं दिलेलं आहे ते आपण एकदा याच्यामध्ये पाहून घेऊया. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की धाराशिव, कोल्हापूर, सातारा, बुलढाणा, अहिल्यानगर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, संभाजीनगर, मुंबई सबर्बन, अकोला. त्याच्यानंतर धुळे, लातूर, ठाणे, गडचिरोली, यवतमाळ, पालघर, नाशिक, नांदेड, नंदुरबार, पुणे, सांगली, बुलढाणा, परभणी, बीड, जळगाव, रत्नागिरी, गोंदिया ह्याच्यामध्ये हे तुम्ही येल्लो झोनमधले पाहताय जिल्हे. सोबतच रायगड, मुंबई सेकंड म्हणजे मुंबई सबअर्बनचा दुसरा डाग. सिंधुदुर्ग, जालना, हिंगोली, सोलापूर, नागपूर, वाशिम आणि हे जरा रेड झोनमध्ये म्हणजे ऑरेंज झोनमध्ये आहेत. बरं, एकूण शाळा किती आहेत स्वयंमूल्यांकनच्या अंतर्गत 1 ते 12वीच्या? त्याच्यामध्ये स्कूल्स बघा, प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांनी ही स्कूलची आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि ते स्कूलच्या आकडेवारीनंतर आपल्याला खाली 1,08,092 स्कूलचा हा डेटा आहे. त्याच्यामध्ये कंप्लीटेड किती स्कूलने केलेला आहे. आता बघा प्रत्येक जिल्ह्यावाईज तुम्ही आकडेवारी पाहू शकता किंवा याचे स्क्रीनशॉटसुद्धा मारू शकता किंवा प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड केलं असेल ना, तिथं सुद्धा तुम्हाला ही माहिती पाहायला मिळणारच आहे. त्याच्यामध्ये हे पाहताय की धाराशिव आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे, भंडारा आहे. हे सर्व जे आहेत कंप्लीटेड स्कूल त्याचा त्यांनी डेटा दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर धुळे याच्यामध्ये किती कंप्लीटेड स्कूलचं आहे त्याचे पर्सेंटेज दिलेली आहेत आणि टोटल स्कूलसुद्धा दिलेले आहेत. आता जनरली आपण डायरेक्ट नॉट कम्प्लिटेड स्कूल आणि नॉट कम्प्लिटेड डेटावरती आपण येतोय. आता नॉट कम्प्लिटेड स्कूल आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोय की हा जरा थोडासा धक्कादायक आकडा आहे. त्याच्यामध्ये धाराशिवमध्ये 1,815 ज्या काही स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये 1,616 स्कूलचं अजून कंप्लीट झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर सेम आहे कोल्हापूर, सातारा जवळपास जी आकडेवारी आहे 95% फक्त यांचं कंप्लीटेड झालेलं आहे. फक्त 4% ते 6%, 5% आणि धाराशिवचं तर 10% कंप्लीट झालेलं आहे. परंतु जे नॉट कंप्लीटेड आहे त्याची आकडेवारी जवळपास म्हणजे अर्थातच तुम्ही हे पर्सेंटेजमध्ये आकडेवारी कंपेअर करू शकता. त्याच्यानंतर आपल्यामध्ये जो झोनमध्ये जिल्हा येतो तो त्याचं बऱ्यापैकी हे जे वरचे 11 जिल्हे आहेत त्यांचं बऱ्यापैकी कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आहे हे आपल्याला असं दिसतंय. त्याच्यामुळे आता ह्यांना कमी वेळामध्ये करण्यासाठी यांचे पगार थांबवलेले आहेत. तुम्ही कोल्हापूरमध्ये पाहून बघा, तुम्ही सोलापूरमध्ये पहा, सध्या मार्च महिन्याचा पगारच थांबवलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊल उचललं जाणार आहे. कारण समायोजन, संच मान्यता, विद्यार्थी संख्या, पोर्टलनुसार व्हॅलिड विद्यार्थी संख्या त्याच्यानुसारच आपला 15/2/2024चा शासन निर्णय लागू करून पोर्टलवरती बिंदू नामावली कंप्लीट करून संच मान्यता कंप्लीट करून किती विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यानुसार आपली शिक्षकांची संख्या ठरणार आहे. नवे शिक्षक भरतीची पदं सुद्धा ठरणार आहेत. त्याच्यामध्ये बघा आपण पाहतोय की 12 ते 28 मध्ये जे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पाहतोय की धुळेमध्ये कंप्लीटेड जे आहे ते 3% कंप्लीट आहे. 96% बाकी आहे. तसंच आहे खाली लातूर, ठाणे, गडचिरोली, यवतमाळ, पालघर, नाशिक, नांदेड याच्यामध्ये सुद्धा जवळपास एक 3%च्या आसपास कंप्लीट झालेला आहे. 96% अजून इनकम्प्लीट आहे. त्याच्यानंतर आहे नंदुरबार, पुणे, सांगली, बुलढाणा, परभणी, बीड, जळगाव, रत्नागिरी, गोंदिया याच्यामध्ये फक्त काम कंप्लीट झालेलं आहे ते 2% आणि जवळपास 2% 2.72% ऑल दॅट स्टफ आणि जवळपास त्याच्यामध्ये आहे की 97% इनकम्प्लीट राहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग, जालना, हिंगोली, सोलापूर, नागपूर, वाशिम याच्यामध्ये जे कंप्लीटेड आहे त्याचा आकडा अतिशय खेदजनक आहे. अगदी 1%च्या प्रमाणात 2% मुंबई आणि रायगड सोडता एवढं आणि 98% आहे ते स्कूलचं हे कंप्लिशन काम आहे. मित्रांनो हे तुम्हाला डेटा सांगायचं गरज काय होती तर आतापर्यंत ओव्हरऑल पाहता फक्त कंप्लीटेड जवळपास 4% काम कंप्लीट झालेलं आहे आणि 96% जवळपास काम अजून इनकम्प्लीट आहे. ते शालेय शिक्षण विभागाला 15 एप्रिलपर्यंत करायचं. रात्रीचा दिवस केला. वेगवान तयारी झालेली आहे. VC-वरती VC होत आहेत कारण हे काम कंप्लीट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत पुढचं आपलं जे काही समायोजन आहे त्याच्यानंतर जे काही बिंदू नामावली आहे त्याचं काम करता येत नाही हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो आपण हे आता ही जी आकडेवारी पाहिलेली आहे झोन वाईज त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येत असेल की किती जिल्ह्यामध्ये किती शाळा आहेत. याच्यासाठी सुद्धा हा आकडा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला हा आकडा नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकतो. तुम्ही सुद्धा ह्या आकड्यातून एकदा गो थ्रू करू शकता आणि त्याच्यानंतर आपल्या समोर जो आकडा आलेला आहे शेवटी त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही तुमचं बायफर्गेट करू शकता. याच्यानुसार शिक्षकांची पदं सुद्धा ठरणार आहेत. सर्वात कमी ज्या शाळा आहेत ते त्याच्यामध्ये वाशिम जिल्हा येतो आणि सर्वात जास्त असणाऱ्या शाळा आहेत
त्या अर्थातच आहेत त्या म्हणजे अहिल्यानगरमध्ये, आणि दुसरी जी 2 नंबर लागतो तो म्हणजे लागतो तो पुण्याचा लागतो. इथं सर्वात नंबर ऑफ शाळा आहेत त्या अतिशय जास्त प्रमाणात आहेत, आणि नंतर बाकीचे नंबर आहेत. मित्रांनो, ही आकडेवारी पाहिल्यावरती थोडासा राग पण येतो की शालेय शिक्षण विभाग वेळेवरती काम का करत नाही, कारण याचा परिणाम आहे तो शिक्षक भरतीवरती होणार आहे. मित्रांनो, येस, तुम्ही राईट ट्रॅकवरती आहात. शिक्षक भरती 2 महिन्यात पूर्ण करत असताना शालेय शिक्षण विभागाच्या अगदी काहीतरी पाठी लागल्यासारखं ते काम करतात आहे, आणि त्यांना करावं लागणार आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्याचा जिल्ह्याचा तुम्ही नक्कीच या कमेंट सेक्शनमध्ये लिहा, कारण तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावरती आपण श्युरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतोय, आणि हे जसं कंप्लीट होणार आहे तसं आपल्या शिक्षक पोर्टल भरतीला गती येणार आहे. बरं, आता हे एकदम कंप्लीट आहे का? तर याचा जो आम्ही काही EYOशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की बऱ्याच स्कूलचं कंप्लीट आहे, फक्त त्याचं सबमिशन बाकी आहे. थोड्या काही क्वेरीज आहेत त्या कंप्लीट झाल्या की होतील. 15 एप्रिलपर्यंत कंप्लीट होतील का? त्यांनी सांगितलं की आम्ही प्रयत्न करतोय. आता प्रयत्न करतोय हा शब्द आमच्यासाठी नाही आहे. जसं की मंत्रालयातून नेहमी सांगितलं जातं की आम्ही कारवाई करू, तसं आता या EIO कडून सांगितलं जातं की आम्ही प्रयत्न करू. आता याच्यातून आपल्याला काय सांगायचं की आपण त्यांच्याशी थोडंसं रिक्वेस्ट करून, किंवा थोडंसं काय म्हणतात त्याला, प्रेमाने, थोडंसं साम दाम दंडभेद काय व्हॉटेवर असं करून आपल्याला ही काम करून घेणं गरजेचं आहे, कारण याचा परिणाम शिक्षक भरती होणार आहे. मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे, कारण तुम्ही याचा आकडा 36 जिल्ह्यांची आकडेवारी डायरेक्ट आपण या चॅनलच्या माध्यमातून देतोय. कारण मित्रांनो, आपण ऑथेंटिक काम करतोय. ते पुन्हा एकदा मला सांगावं असं वाटतं, कितीही नकारात्मकता पसरू द्या, आज एवढ्या जिल्ह्यांचं जरी स्वयंमूल्यांकन जरी बाकी असलं तरी ते होईलच. त्याच्यासाठी अजून एखादा आठवडा मिळेल, कारण मित्रांनो, लेट पण थेट काम झालं पाहिजे. जास्तीत जास्त स्वयंमूल्यांकन करून पोर्टलवरती या रिक्त पदांची आकडेवारी आली पाहिजे, सरळवरती आली पाहिजे, जेणेकरून ती रिफ्लेक्ट होईल बिंदू नामावलीमध्ये, आणि तसंच ते पोर्टलवरती बिंदू नामावली तपासणी करून अपलोड होणार आहे. थोडक्यात काय, कामाला मॅडम मित्रांनो शिक्षण विभाग लागलेला आहे, परंतु उशिरा का जाग येते हा जरा प्रश्न पडतो. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.